पोलिसात तक्रार करेन तर बोलतो काही करत नाहीत आमचे पोलीस। काय करायचं ते करा, कोणत्या पोलिसाला सांगायचं ते सांगा। ट्रेली त्यांनी माझ्या खांद्याला पकडलं आणि उतरवण्याचा प्रयत्न केला। नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता आपण कल्याण जंक्शन म्हणजे कल्याण स्थानकाच्या बाहेर आहोत आणि आपण पाहू शकतो की कल्याण जंक्शन हे अति गर्दीचं हे ठिकाण आहे। मुख्य स्थानकांपैकी एक स्थानक म्हणून कल्याण जंक्शन नावारूपाला येत आहे। आणि जसं म्हणूया आपण की दादर असेल, CSMT असेल, ठाणा असेल, त्यानंतर कल्याण, इथे सगळ्या मोठ्या मेल एक्सप्रेस सुद्धा उभ्या राहतात आणि म्हणूनच मला वाटतं खूप मोठ्या संख्येनं इथं नागरिकांची आणि प्रवाशांची गर्दी असते। ही आपण रांग पाहतो, ही रांग खरं तर आहे गेल्या बऱ्याच दिवसांपासून मुख्यत्वे इथे लाल चौक या मार्गावर शेअरिंग ऑटो इथे जात असतात। मात्र सकाळच्या वेळेस इथले रिक्षा चालक आहेत, काही रिक्षा चालक जे आहेत ते प्रवाशांबरोबर अतिशय गैरवर्तणूक करत असतात आणि अरेरावीची भाषा करीत असतात। आता नेमका हा प्रकार काय आहे? गेले बरेच दिवस बऱ्याच तक्रारी आमच्याकडे येत होत्या। आम्ही स्वतः जेव्हा प्रवास करत असतो तेव्हा आम्हाला सुद्धा हा अनुभव आलेला आहे। मात्र आज सकाळी साधारण 11 ते 11:30च्या दरम्यान ह्या महिला इथे डॉक्टर आहेत, स्वतः एका मोठ्या रुग्णालयामध्ये त्या डॉक्टर आहेत आणि सकाळी त्या घाईघाईमध्ये कामावर जात असताना त्यांनी रिक्षावाल्याला विचारल्यानंतर त्या रिक्षामध्ये बसल्या आणि त्यानंतर त्या रिक्षावाल्यांनी सांगितलं की लाल चौक जाणार नाही, दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे। बरं, ही जी घटना ही इथेच थांबली नाही, त्यानंतर मॅमच्या खांद्याला हात लावून त्या रिक्षा चालकानं त्या रिक्षातनं त्यांना बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला। मुख्यत्वे अशा प्रकारे जेव्हा तुम्ही नागरिकांना सुविधा देत असता तेव्हा तुम्ही या प्रवाशांबरोबर कसं वागलं पाहिजे, कशा पद्धतीनं तुम्ही तो व्यवहार ठेवला पाहिजे, हा एक मुद्दा आहेच। मात्र एक महिलेबरोबर वर्तन करताना सुद्धा ते कशा पद्धतीने असलं पाहिजे हा सुद्धा मुद्दा इथे अधोरेखित होतो आणि गेल्या बऱ्याच दिवसांपासूनचा हा मुद्दा आहे। खरं तर मुख्यत्वे लाल चौक या ठिकाणी इथे रिक्षा जातात, मात्र DP चौक, कॉम्प्लेक्स असे बरेच ठिकाण तिथे पण जात असतात, तिथे सुद्धा नागरिक राहतात, तिथे सुद्धा तुम्ही या रिक्षा पाठवा। मात्र जेव्हा प्रवाशांबरोबर वर्तणुकीचा जो मुद्दा येतो त्याबद्दल कशा पद्धतीने तुम्ही वागलं पाहिजे, कशा पद्धतीने तुम्ही ट्रीट केलं पाहिजे, हा एक मुद्दा महत्वाचा आहे। तर आपण यांच्याकडूनच हा सगळा प्रकार जो काय झालेला आहे तो आपण जाणून घेणार आहोत। मी साधारण 3 वर्ष झालं म्हणजे ऐरोली ते कल्याण असा प्रवास करते आणि रोज सकाळी साधारण 8:30 ते 8:45च्या दरम्यान मी या स्थानकावर असते आणि इथे असते। तर इथे रोजचीच अगदी हे लोक 4 भरल्याशिवाय पुढे सरकणार नाही। पुन्हा त्यांना कॉम्प्लेक्स किंवा DP चौक ह्या लोकांचे म्हणजे जर त्यांच्या रिक्षा युनियननी हे सांगितलेले आहे की हे लाल चौकीची लाईन आहे, तर तिथे लाल चौकीचं बसलं तर त्यांना खरंच उतरवण्याचा अधिकार आहे का? बरं, आम्ही घाईत आहोत, आम्हालाही रिक्षाची गरज आहे आणि त्यांनाही तर आहेच ना। तर मी सकाळी जेव्हा आज रिक्षामध्ये बसली एक कॉम्प्लेक्सचा माणूस बसलेला होता, नंतर मी लाल चौकीसाठी बसली तर तो माणूस उद्धटपणे तो ड्रायव्हर म्हणजे तो रिक्षा चालक म्हणतो की मॅडम तुम्ही उतरा। मी म्हटलं ही लाल चौकीची लाईन आहे, मी उतरणार नाही। तर लिटरली त्यांनी माझ्या खांद्याला पकडलं आणि उतरवण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर व्हॉट इज दिस नॉनसेन्स, हाऊ डेअर यू टू टच द लेडी, असं बोलल्यानंतर तो व्यक्ती इकडनं इथे आला, इथून तो मला म्हणजे बाहेर काढणार होता। तेवढ्यात त्याचे सहकारी बाकीचे जे रिक्षा चालक होते ते आले, अरे मॅडम राहू द्या, थांबा। त्या कॉम्प्लेक्स वाल्याला त्यांनी उतरवलं, नंतर दुसरे लाल चौकीचे बसवले आणि मग मला तिथे पाठवलं। पुन्हा मी त्याला असं म्हटलं की आता मी ह्या सगळ्या झालेल्या प्रकाराची पोलिसात तक्रार करेन तर बोलतो काही करत नाहीत आमचे पोलीस। काय करायचं ते करा, कोणत्या पोलिसाला सांगायचं ते सांगा। म्हणजे इतकी अरेरावीची भाषा आणि एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या लेडी एम्प्लॉई असेल कोणी असेल असं म्हणजे भर ह्याच्यामध्ये करणं खरंच बरोबर आहे का? म्हणजे कुठे चालली आहे हे वर्तणूक ना? एका महिलेबरोबर असं सर्रास ओपन एरियामध्ये तुम्ही अशी दादागिरी करणार तर खरंच ती चालवून घेतली पाहिजे का? की महिला सुरक्षित आहे मग? की नाही कोणी रिक्षा चालक येईल आणि ओढून बाहेर काढेल का? आम्हाला कोणी सांगितलं की इथे लाल चौकीचे रिक्षा उभे राहतात? त्यांच्या युनियनने ठरवले नाही, मग त्या युनियनने ठरवलं तर का बरं ते कसं फॉलो नाही करत? म्हणजे मी एकटीच नाही, माझ्या म्हणजे अपेक्स किडनी केअर मध्ये ह्या सेंट्रल लाईन मधून जवळजवळ 15 ते 20 लोक येणे जाणं करतात। त्या सगळ्यांची तक्रार आहे मॅडम, कधी तुम्ही आमच्या युनिटला या, ते सगळे सांगतील तुम्हाला की इथं ते काय फेस करतात। पुढे मी गेली, अगदी माझं सगळे राऊंड्स वगैरे झाल्यानंतर साधारण 3:30-4च्या दरम्यान ही काय मी पोलिसात तक्रार सुद्धा केली आहे, मी MC केली आहे आणि त्या वाहन चालकाचा नंबर मी घेतला होता। त्या वाहन चालकाचा नंबर आहे MH05DZ9260।
या ऑटोचा तो वाहन चालक आहे. तर त्याची मी ही एनसी केलेली आहे की हा काय प्रकार आहे, म्हणजे काय करायचं. मग शेवटी महिलांनी असू दे, नाही तर कोणी पॅसेंजर असो, मेल पण पॅसेंजर असेल, कोणाला हात धरून तुम्ही बाहेर काढणार काय? म्हणजे ही कुठली म्हणजे ही वर्तणूक झाली. काहीतरी मॅनर्स पाहिजे ना. बरं, एकूणच या प्रकरणावर जसं तुम्ही म्हणालात की बऱ्याच लोकांच्या तक्रारी आहेत आणि आहेतच मुळात आहेत, पण मात्र भरपूर ही जी मुख्यत्वे लाईन आहे ही लाल चौक इथे लाल जाणारी आहे. चौकीचीच आहे. लाल चौकीची आहे. त्यांच्याच रिक्षा युनियननी दिलंय ना इथे की ही लाल चौकीची लाईन आहे म्हणून. मग नंतर ते घ्या ना बाबा, तुम्ही कॉम्प्लेक्स घ्या, कुठलेही घ्या, पण निदान लाल चौकीच्या बसलेल्यांना उतरवू नका ना. म्हणजे नाही तुम्ही पाठी जा अगदी तिथे शेवटपर्यंत कधी कधी चालत जावं लागतं. आज पण मी जवळजवळ 5व्या-6व्या रिक्षा घेतला होता. ते समोरचे कोणी घ्यायलाच तयार नाही. हा एक मुद्दा असतो आणखीन की समजा इथे रांग लागलेली असते, मात्र काही रिक्षा पाठीमागनच रिक्षा भरत असतात. तो एक काय प्रकार आहे? अगदी पाठीमागून तिकडनं येणारे ते तिथेच भरणं. इथून कोणी भरत नाही. लिटरली इथे लाईन नसते, काही नसते. इथं 5-6 रिक्षा तरी 2-2, 3-3 भरलेले असतील ना, ते पॅसेंजरला घेणारच नाही. तर 4 पॅसेंजर घेतील, मग आपण तिकडे चालत जायचं. तेवढ्यात मग ते फास्ट इकडे चालत पण आणणार. म्हणजे आपण तिकडे धावत जायचं आणि पुन्हा धावतच घ्यायचं इकडे. एकूणच आज संविधानानं दिलेला हक्क आपण बजावतोय, मतदान करतोय. मतदान आणि मतदान करण्याच्याच म्हणजे मतदान करूनच आली होती मुळात मी, आणि मला थोडंसं लेट झालेलं म्हणून मी त्याला म्हणत होती बाबा की नाही मला लेट झालंय, जायचंय लवकर. नाही, आणि जेव्हा अशा पद्धतीने रुग्णसेवा करण्याचं काम करतात त्यावेळेस लवकर मुळातच सगळ्यांनाच आजकाल एवढं हे झालेलं आहे की वेळेवर कामावर पोहोचणं या प्रवासामुळे शक्य होत नाही. कारण घरातनं बाहेर पडल्यानंतर जवळपास 2 ते 3 तास या मुंबई मधनच इकडून तिकडे जाण्यासाठी प्रवासासाठी हा कालावधी लागत असतो. ऐरोली ते कल्याण मागचे 3 वर्ष झालं येणं जाणं करतेय. हा, तर आता यानंतर तुम्ही काय म्हणाल, म्हणजे इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत तर त्यांच्याकडे तुम्ही काय मागणं कराल? ऑफकोर्स मी ह्यांच्या रिक्षा युनियनचं जे काही आहे त्यांच्याशी तर मी बोलणारच आहे. मी तर म्हणते सगळे जे कोणी ह्या लाईननी किंवा कुठेही कोणीही रिक्षा चालक असेल किंवा काही असेल, त्यांचे जसे अधिकार आणि कर्तव्य आहेत आपलेही अधिकार आणि कर्तव्य आहेत. पण जर कोणी भर चौकामध्ये किंवा भर रस्त्यामध्ये आपल्याला खांदा धरून जर उतरवण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्या अगेन्स्ट मध्ये ऍक्शन घेतली पाहिजे. मी घेतलीये, मी एनसी केली आणि याच्या पुढेही जाईल मी. रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष तसंच कोकण विभागीय टॅक्सी संघटना जे आहेत त्याचे सुद्धा अध्यक्ष आहेत प्रणव पेणकर, तर त्यांच्याशी आपण चर्चा साधणार आहोत. मात्र इथे सकाळी एक प्रकरण झालेलं आहे. एका महिलेबरोबर एका रिक्षा चालकानं गैरवर्तणूक केली. हा मुद्दा काय आहे तो आपण त्या महिलेकडनं जाणून घेतला. आपण त्याविषयी तिने एनसी केले त्याबाबत सुद्धा जाणून घेतलं. मात्र इथे रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष म्हणून आपण आता प्रणव पेणकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. खरं तर आपण पाहायला गेलं तर अशा मुद्द्यांवर जे सर्वप्रथम तुमच्या चॅनलला आभार की तुम्ही आम्हालाही आमचं मत मांडण्यामध्ये हेल्प करतात. सर्वात प्रथम मी सांगेल की हे सर्वात प्रथम निंदनीय आहे. अशा कुठल्याही प्रकारच्या घटना व्हायला नाही पाहिजे. या कल्याण शहर आज किती केले तरी जंक्शन आहे. या जंक्शन मध्ये जेव्हा कुठलाही प्रवासी उतरतो त्याला सर्वात पहिले कुठली गोष्ट दिसते ती रिक्षा दिसते, आणि सर्वात स्वस्त आणि इकॉनॉमिकल आपण जर बघायला गेलं तर रिक्षाच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला खरं सांगू तर याच्यामध्ये असं आहे की काही अप्रवृत्तीचे लोकही या क्षेत्रामध्ये उतरलेली आहेत. हे जवळपास जेव्हापासून परमिट सुटलं म्हणजे 2017ची गोष्ट नाही, 2014 पासून. त्याच्या अगोदर परमिट कमी होत. 2017ला परमिट सरकारने सोडल्यापासून शिक्षणाची अट टाकली आहे, पण त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा बॅकग्राऊंड चेकिंग केलेली जात नाहीये की तो क्रिमिनल बॅकग्राऊंडचा येतोय का नाही येते. तर त्यामुळे 100मधले 20 लोक असे आहेत की ते क्रिमिनल बॅकग्राऊंडचे आहेत. किंवा दुसरी गोष्ट की सरकारी लोक किंवा प्रायव्हेट लोक जी आहेत कामं करणारी, त्या लोकांनी परमिट सुटल्यामुळे आणि परमिट स्वस्त झाल्यामुळे गाड्या घेतलेल्या आहेत. भाड्यावरती ती लोक चढवत आहेत. ज्यांना भाड्यावर देतात त्यांचं कुठल्याही प्रकारचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन होत नाही. तो कुठल्या बॅकग्राऊंड मधून येतो ज्याला आपण भाड्यावर देतो, आणि त्यांना कुठली लायबिलिटी नाही. ती भाड्याने गाडी असली त्यामुळे ते कशी चालवणं, सिग्नल तोडणं, प्लस आता बायकांबरोबर किंवा लेडीज लोकांबरोबर अप्रवृत्ती होणं किंवा गुन्हेगारी वाढणं, या खूप प्रकारच्या गोष्टी मेजॉरिटी जे ओल्ड लोक आहेत, जे जुने रिक्षा चालक आहेत, ज्यांच्याकडे पेपर्स कम्प्लिटेड आहेत, अशांकडून होणार प्रवृत्ती होत नाही. हे जर अप्रवृत्तीचे जे लोक आहेत ते थोडी हातावर बोटावर मोजण्यावडी आहेत, पण त्याच्यामुळे सगळ्या पूर्ण रिक्षा चालकांचं नाव खराब होतं. आम्ही याच्या बाबतीत खूप वेळा पाठलाग आरटीओ आणि ट्रॅफिक डिपार्टमेंट यांच्याबरोबर करत असतो.
ट्रॅफिक डिपार्टमेंटचा प्रॉब्लेम असा होतो की दर 6 महिन्याला ट्रॅफिक डिपार्टमेंटचे अधिकारी चेंज होतात. म्हणजे कुठल्या ना कुठल्या तरी अधिकाऱ्याचा जम बसेल, हा. जिथपर्यंत पकड होईल म्हणजे शहरावरती तिथपर्यंत लगेच ट्रान्सफर होतो. आरटीओचं पण सेम तेच होतंय. हा. आरटीओचा अधिकारी येतात, त्यांना जिथपर्यंत शहराची जाण होईल किंवा काय प्रश्न आहेत हे समजतील तिथपर्यंत परत त्यांची ट्रान्सफर होते. दुसरा आला की परत आपलं एबीसीडी परत सुरू सुरू होतं. होतं. ह्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा धाक बसत नाही. आणि आतापर्यंत आमच्याकडे पण अधिकार लिमिटेड आहे मॅडम या बाबतीमध्ये. आम्ही आमच्या संघटनेतर्फे प्रत्येकाला आवाहन करत असतो, रिक्षा चालकाने आवाहन करतो, मेळावा होतो तेव्हाही आवाहन करतो की अप्रवृत्तीच्या लोकांना समोर आणा तुम्ही लोक, किंवा तुम्हाला कळते की इथे कुठे अन्याय होतोय किंवा इथे कुठल्या रिक्षा चालकाचं नाव खराब होतंय, आपल्या रिक्षा संघटनेचं नाव खराब होतंय, तर तुम्ही लगेच त्याची कंप्लेंट आरटीओ कडे करा, पोलिसांकडे करा, आमच्याकडे सांगा. आमच्याकडे अधिकार नाही आहेत मॅडम आज किती केले तरी. आज आम्ही संघटना म्हणून त्यांचं प्रतिनिधित्व करतोय, पण आमच्याकडे अधिकार नाही की त्यांच्यावर कुठली कारवाई करू शकतो. यासाठी आम्ही वारंवार आमच्या संघटनेकडून पत्रव्यवहार, आरटीओ आणि ट्रॅफिक प्लस केडीएमसी डिपार्टमेंटला पण आम्ही करत असतो की अशा कुठल्या प्रवृत्ती होत आहेत तर त्यासाठी तुम्ही चेकिंग करा. रिक्षा चालकांची लायसन्स आहे का नाही तुम्ही फिजिकली चेक करा. आज डुप्लिकेट कार म्हणजे ऑटोज फिरतायत, नंबर प्लेट्स वेगळ्यांच्या लावून फिरतायत, अशी पण कंडिशन आहे. या बाबतीतही आम्ही पोलिसांकडे आणि आरटीओ कडे याची पूर्ण इन्फॉर्मेशन देत असतो. पण जसं ज्या दिवशी चेकिंग होईल त्या दिवशी ऑटोमॅटिक रिक्षा चालकांची एकमेकांबरोबर कोणाकोणी होते, बाबा तुम्ही आज बाहेर काढू नका रिक्षा. पण हे एक दिवसाने होणार नाही. ह्याला दररोज डेडिकेटेड माणूस स्टेशनवरती पाहिजेच, मग तो आरटीओचा असो का ट्रॅफिकचा असो. संघटनेवरती टाकून होणार नाही, कारण की संघटनेकडे अधिकार नाही. हे प्रवाशांनाही समजलं पाहिजे. आणि तुम्हाला मी विनंती करेल की तुम्ही तुमच्या मार्फत प्रशासनावरती थोडा अंकुश आणण्यासाठी त्यांच्यावर प्रेशर करा की स्टेशनला कंटिन्यूस या 2-3 गोष्टी आम्हाला अधिकारी पाहिजेत. तरी बस डेपो काही असो किंवा रिक्षाही असो, या गोष्टी होतील आणि त्याच्यामधून आपल्याला आळा बसू शकेल या गोष्टींवरती. आता मध्येही 8 दिवसापूर्वी सांगणार नाही मी नाव, 8 दिवसापूर्वी असंच एका लेडीज बरोबर विषय झाला होता. अच्छा. पण आम्ही त्या रिक्षा चालकालाही आणलं की लेडीज आमच्याकडे आली की असं असं आहे म्हणून. रिक्षा चालकाची मग आम्हाला ओळख पटली, आम्ही रिक्षा चालकाला बोलवलं, त्यांच्या दोघांमध्ये सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या मॅटर सॉल्व्ह करून दिल्या. तर माझ्या लेवलवरती जेव्हाही गोष्टी येतात तेव्हा मी पूर्ण प्रयत्न करतो, पण मला पण एक लिमिटेशन्स आहेत कुठेतरी, कारण की माझ्याकडे अधिकार नसल्यामुळे संघटना एक अवेअरनेस करू शकते. पण या बाबतीमध्ये मी आणि तुमच्यावर दुसऱ्या गव्हर्नमेंट लोकांनाही आणि प्रशासनालाही आणि मेन म्हणजे आपले प्रवासी जे उतरतात त्यांनाही हेच सांगेल की तुम्ही जेव्हा पण रिक्षामध्ये बसतात त्या रिक्षाचा नंबर तुम्ही नोट करा. स्पेशली लेडीज लोकांना नंबर नोट करा की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं वाटलं की याच्यात गैरवर्तन होत आहे तर त्या नंबरवरून आपल्याला त्या व्यक्तीला शोधणं आणि त्याला आयडेंटिफाय करून त्याच्यापर्यंत पोहोचणं खूप इझी होऊ शकतं. तर हे मी तुम्हाला सांगेल. आणि संघटना म्हणून आमच्या या गोष्टीला पहिलेपासूनही विरोध होता, आजही आहे आणि उद्याही आहे. या बाबतीत तुम्हाला सरकारला किंवा प्रशासनाला किंवा आज तुम्ही आमची म्हणजे तुम्ही चौथा स्तंभ आहात या सगळ्यात, तर तुम्ही आज जेव्हा कुठेही तुम्हाला वाटलं की बाबा संघटना म्हणून आम्हाला पुढे यायचं आहे तर आम्ही संघटना म्हणून सदैव तुमच्या बरोबर पण असू, खांद्याला खांदा लावून या गोष्टीला नेमू आणि लढू सुद्धा आहे. कारण की लेडीज या शहरात सेफ राहणं हे खूप गरजेचं आहे. कारण की आज किती इकडे तरी हे जंक्शन आहे, म्हणजे एज्युकेटेड होत्या म्हणून ते एनसी करू शकल्या, त्या पोलीस म्हणजे रिक्षा चालकाला आयडेंटिफाय करू शकल्या. भरपूर लेडीज अशा आहेत की ते शिकलेल्या नाहीये किंवा त्यांना ते कळत नाही की आपला नंबर नोट डाऊन केला पाहिजे किंवा रिक्षा चालकाला म्हणजे थांबून ठेवा, थोडाफार आपण गोंगाट घातला पाहिजे. खूप लेडीज घाबरून विषय सोडून देतात की बाबा आपण कुठे यांच्याशी भांडण करत बसायचं. पण ते तसं न करता जर लेडीजने आवाज उठवला तर तिथल्या तिथे आपल्याला ती गोष्ट दाबता येईल. आणि मी सगळ्या कल्याणच्या प्रवाशांना आवाहन करेल की तुम्हाला कधीही असं वाटत असेल की लेडीजला स्पेशली की वाटत असेल की आम्हाला कुठेही रिक्षा चालकांकडून त्रास होतोय तर तुम्ही त्या रिक्षा चालकांना आयडेंटिफाय करा. आणि माझं स्टेशनचं ऑफिस म्हणजे माझं ऑफिस स्टेशनच्या बाजूलाच सदैव उघडं असतं, 24 तास उघडं आहे, फक्त रात्रीच बंद असतं. तुम्ही कधीही इकडे या. रिक्षा चालक तो कोणी असो, रिक्षा चालक असो किंवा तो रिक्षा चालक नसो, पण ही अशी कुठली कृत्य झालं तर एक सर्वसामान्य माणूस म्हणून आणि एक नागरिक देशाचा म्हणून की त्यांच्याबरोबर सगळं असतं. आणि तुम्ही अशा पद्धतीने जेव्हा ज्या घटना घडतात त्यांना आळा बसवणं फार गरजेचं आहे, कारण एकूणच अशा ह्या प्रवृत्तीमुळे आणखीन अशा अप्रवृत्ती आहेत त्यांना चालना मिळते. त्यामुळे महिलांनी सुद्धा
वेळीच आवाज उठवणं फार गरजेचं आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या.